बंधू. जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही. ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातनं तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप. शिंदेच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर. पतितपावन संघटनेने रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं. ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी. राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू. बँक असोसिएशनचा इशारा. तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई. मुख्यमंत्र्यांची ताकीद. वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी डिवचल्यावर संजय राऊत यांचा पलटवार. पटेल दलाल असल्याचा केला आरोप. तर अंगूर खट्टे हे म्हणत पटेलांचा पुन्हा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये लेव्हलवरून झुंपली. राऊत माझ्या लेव्हलचे नाहीत. फडणवीसांचा खोचक टोला. तर अदानी अंबानी ही फडणवीसांची लेव्हल, राऊतांनी डिवचला. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्साजोग येथे भेट. हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा. ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन. शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार. गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा. खासदार उदयनराजे यांची माहिती. नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळून भीषण अपघात. 7 महिला मजुरांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. केंद्राकडूनही 2 लाखांची मदत जाहीर. मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3चं गिफ्ट मिळणार. 10 ते 15 एप्रिल दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाकापर्यंत धावणार मेट्रो. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान. काही ठिकाणी गारपीट झाल्यानं काजू, आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान. आणखी 3 दिवस अवकाळीचा अंदाज. 13 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सुनावणीला नकार. संसदेला कायदा करण्याची सूचना. दोन्ही देशांच्या संबंधांना हानी पोहोचवणारी विधानं टाळा. मोदींचा बांगलादेशचे मोहम्मद युनुसना सल्ला. बांगलादेशात अंतरिम सरकार आल्यानंतर पहिल्यांदा दोघांची भेट. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजाराने निधन. वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं निधन. अनेक दिवसांपासून ब्रेन स्ट्रोकमुळे होते उपचार सुरू. मराठी सिनेसृष्टीवर शोकपात. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय 10च्या बातम्या.